आपल्या या अंताडे गावातील हे सांबरे परिवार आणि या सांबरे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी मुक्ताबाई कृष्णा सांबरे आईसाहेबांना 22 जून 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या पश्चात आमचे मंगेश मामा असतील, आमच्या आशा मावशी असतील, त्याचप्रमाणे स्वर्गीय किशोरी मावशी, हा संपूर्ण सांबरे परिवार अर्थात हा मोठा परिवार आहे. आईसाहेबांचे पुतणे असतील, सुना असतील, नातवंड असतील, बरं का. या सांबरे परिवारामध्ये आईसाहेबांनी कार्य केलं. आपल्या मुलांना सांभाळलं, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करण्याचं काम केलं, घराला घरपण देण्याचं काम केलं. जेवढे चांगले संस्कार करता येतील तेवढे चांगले संस्कार केले, जेवढे चांगली शिकवण देता येईल तेवढी चांगली शिकवण या ठिकाणी या सांबरे परिवारातील मुलांना, नातवंडांना देण्याचा प्रयत्न आईसाहेबांनी केला. आणि गेली 1-1.5 वर्षापासून आईसाहेबांना एक आजार जडला. त्या आजारावर अनेक प्रकारे उपचार करण्याचा प्रयत्न या सांबरे परिवाराने केला. पण शेवटी आपण म्हणतो ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. वयाच्या साधारणतः 62व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. येणं जाणं हे प्रत्येकाला आहे. ज्या लोकात आपण जन्माला आलो त्या लोकांचं नावच आहे मृत्यू लोक. कुणीही जरी असला, कसाही जरी असला तरी प्रत्येकाला जाणं आहे, बरं का. कसाही जरी असला तरी प्रत्येकाला जाणं आहे. भले प्राण्या पक्ष्यांचा जीव त्याच्या हातात असेल, पण त्याचाही जीव कोणाच्या तरी हातात आहेच ना. प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, मृत्यूला पर्याय नाही. म्हणून मृत्यूचं स्मरण असावे, भय कदापि नसावे. मृत्यूला घाबरून काय करणार आहेत आपण? मृत्यूला घाबरलो म्हणजे मृत्यू चुकणार आहे का? मृत्यूपासून लांब पळवलो, दूर पळवलो म्हणजे मृत्यू चुकणार आहे का आपल्याला? नाही. बरं, इतर ठिकाणी बदली माणसं चालतात ना, नाही का. एखाद्या कार्यक्रमाला जायचंय, मोठ्या भावाला ताप आला, मग तो बोलतो बारक्याला, आज मला काही बरं वाटत नाही, जायचं मीच ठरवलं होतं, पण तू जा त्या कार्यक्रमाला, नाही का. कोणाची तरी उपस्थिती पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपण कामाला आहोत, शिपमध्ये काम करतोय, फर्स्ट शिप आहे आपल्याला, फर्स्ट शिप, आणि त्याच वेळेला आपल्याला काही थोडस आजार आला किंवा काही अडचण निर्माण झाल्या, मग आपण जो सेकंडला असेल त्याला बोलतोय तू बाबा फर्स्ट शिप कर, मी तुझी सेकंड शिप करतो, बरं का. बऱ्याचशा गोष्टींना पर्याय आहे. बदली कामगार चालतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता मागे काय झालं माहितीये का, एक लग्न होतं, बरं का, आणि लग्नाच्या दिवशी ती मुलगी पळून गेली. आता मग तयारी तर सगळी केली होती, पूर्ण सगळं झालं होतं, अगदी मंडप वगैरे, मुलाकडे लग्न होतं, ते मुलगी तिकडे येणार होती, बरं का. आता मामा त्याचा बरेच दिवसापासून मागे लागला होता, भाचा काही मनावर घेत नव्हता. शेवटी भाच्याने मनावर घेतलं, त्याच मंडपामध्ये त्या मुलीला तयार केली, मामाच्या लग्न लावून टाकलं. पर्याय आहे. ती गेली, इकडे मामाची मुलगी चालली त्याला. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या प्रत्येक गोष्टीला माणसाकडे पर्याय आहे, बरं का. मृत्यूला पर्याय नाही, मृत्यूला पर्याय नाही. ज्याचं आयुष्य संपलं, ज्याला जाणं आहे त्याला जाणंच आहे, त्याला जावंच लागणार आहे. त्याच्या बदली माणूस नाही चालणार. बदली चालत असतं तर मला तरी वाटतं श्रीमंत माणसं बेलीच नसती हो, गरिबांचीच लाईन लागली असती ना, विकत घेतले असते ना त्याला. ज्याला पैशाची गरज आहे, बरोबर, एखाद्या श्रीमंत माणसाने त्या डोक्यात ठेवलं असतं याला खूप पैशाची गरज आहे, जेव्हा मला येईल ना तेव्हा हा पर्याय चालेल. मृत्यूला पर्याय नाही. राजा असता मृत्यूला 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीनाता याला मृत्यू नाही. मग जर मृत्यूला पर्याय नाही ना, तर आम्ही पर्याय शोधण्यापेक्षा तयारी ठेवली पाहिजे ना. पर्याय शोधण्यापेक्षा तयारी ठेवली पाहिजे ना. संतांनी नेमकं तेच कार्य केलं. संतांनी पर्याय नाही शोधला, संतांनी तयारी ठेवली, तयारी केली.
तयारी केली संतांनी. आणि म्हणून मग जन्म झालेला आहे, मृत्यू जर ठरलेला आहे, जाणं प्रत्येकाला आहे, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? त्या मृत्यूला घाबरण्यापेक्षा मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे. आता मृत्यूला घाबरतोय कोण? ज्याची तयारी नाही, तो ज्याला कळलं नाही जीवनाचं रहस्य, जीवनाचं महत्व ज्याला कळलं नाही, तो मृत्यूला घाबरत असतो. बरं का? आम्हाला हा नरदेह भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे, आम्हाला काय करायचंय, कुठे जायचं आहे, आमचं अखेर कर्तव्य काय, आम्हाला काय साध्य करायचं आहे, काय नाही. अगदी जन्माला आलेला आहे, ज्या पद्धतीने भगवंतांनी आयुष्य दिले त्या पद्धतीने जगतय, वागतय, राहतय. एक दिवस आला मृत्यू की मरत आहे. बरं का? म्हणजे त्याच्या जगण्याला वागण्याला काही अर्थच नाही, काही मतलबच नाही त्या जगण्या वागण्याला. प्राणी पक्षी ज्याप्रमाणे जगतायत, वागतायत, त्याप्रमाणे मनुष्य कार्य करतो. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे 5 भाग तुमच्या आमच्याकडे आहेत. आणि तेच 5 भाग प्राण्या पक्ष्यांकडे आहेत. अर्थात आम्हाला भूक लागते, प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते. आम्हाला तहान लागते, प्राण्या पक्ष्यांनाही तहान लागते. आलस निद्रा आमच्याकडे आहे, प्राण्या पक्ष्यांकडे सुद्धा आहे. आणि आम्ही उत्पत्ती करतोय, प्राणी पक्षी उत्पत्ती करतात. उलट आरती माणसाकडे आणि माणसाच्या जगण्याकडे जर बघितलं ना, तर कीव येते माणसाची. बरं का? प्राण्या पक्ष्यांच्या भुका भागतात. हातीचं पोट किती मोठं आहे बरं? भरतय ना ते. माणसाचं टिचभर आहे, मरतय तरी भरत नाही. हे दुर्दैव आहे. मरतय तरी भरत नाही, हे दुर्दैव आहे. बरं का? किती खाल्लं म्हणजे माणसाचं पोट भरेल सांगा बरं? किती खाल्लं म्हणजे? आम्हाला असं वाटतंय एकदा तेवढं मिळालं ना मला की मग मी सुखी, म्हणजे माझं पोट भरेल. पण ते मिळालं ना की लगेच पोट एक बाजूचं तिथं होतंय, त्याचं लगेच दुसरी आशा निर्माण होते. हे मिळालंय ना, ते मिळालं पाहिजे. बरं का? एखाद्याकडे काहीच नाही, त्याला 100 मिळावे असे वाटतात. ज्याला 100 मिळाले त्याला 1000 मिळावे असे वाटतात. ज्याला 1000 मिळाले त्याला लाख मिळावे असे वाटतात. ज्याला लाख मिळाले त्याला करोडपती व्हावं असं वाटतंय. जो करोडपती आहे, कित्येक 1000 रुपयाचा घोटाळा. बरं, कोणी ज्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी की त्यांची त्यांनाच माहिती नाही यांची पोट भरायची कधी, एवढी संपत्ती आहे की त्यांची त्यांनाच माहिती नाही किती संपत्ती आपल्याकडे, तरी करोडो रुपयाचा घोटाळा करतात. काय पोट असेल ते? हत्तीचं परवडलं ना? मग त्याला राजा हो असं वाटतंय, त्याला देव हो असं वाटतंय, त्याला देवांचा राजा हो असं वाटतंय. पण ऐका, कर्म जर घाणेरडे असतील ना, तर देवांच्या राजाला सुद्धा भोग पडल्याशिवाय राहत नाहीत. त्याला सुद्धा भोग पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुर्दैव आहे की प्राण्या पक्ष्यांचं पोट भरतंय, माणसाचं पोट भरत नाही. आता अजून एक प्राण्या पक्ष्यांच्या तहाणीविषयी आणि आमच्या तहाणीविषयी जर आम्ही विचार केला, तर प्राणी पक्षी पाणी पिऊनच तहान भागवतात. खरंय की खोटं आहे? प्राणी पक्षी पाणी पिऊनच तहान भागवतात. आम्हाला कसली कसली तहान लागते, काय काय पिण्याची तहान माणसाला लागते हो. दुर्दैव आहे, माणूस स्वतः माणसाचं जीवन आयुष्य बर्बाद करून ठेवतो. स्वतः नको नको त्या तहान लागल्या ना त्याला. एक वेळ एखाद्या माणसाला पाण्याची तहान लागली आणि त्याला जर वेळेवर पाणी मिळालं नाही ना, तो समजून घेतो ठीक आहे थोड्या वेळात मिळेल. पण कसल्या कसल्या तहाना माणसाला लागतात ना, त्या वेगवेगळ्या प्रकारचे तहान जर लागले ना, तर त्याला ते तहान भागवल्याशिवाय पिल्याशिवाय पर्यायच नाही. तो काही करेल तेवढ्यासाठी. बरं, कसली तहान लागते? प्राणी पक्षी ज्या गोष्टीकडे ढुंकूनही पाहत नाहीत. काही समजतंय ना?
प्राणी पक्षी ज्या गोष्टीकडे ढुंकूनही पाहत नाहीत त्याची तहान माणसाला लागते. काय आवणीचं काम चालू होईल आता नाही का, काही दिवसामध्ये, काही ठिकाणी झालं पण असेल, आहे की नाही. बैल असतात नाही का नांगराला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिचारे नांगर ओढतात ते बैल. नाही, नांगऱ्याच्या हातात फक्त खुटा असतो आणि एक काडी असते, नाही का. हाट करायला लागतंय त्याला. खरी मेहनत बैलाची आहे की नांगऱ्यांची आहे? खरी मेहनत कोणाची आहे? बैलाची आहे ना. बरं का, संध्याकाळ झाली एकदा बऱ्या बाजूला गेला ना, बऱ्याच ना बाबा नांगराचा, बऱ्या एकदा बाजूला केला की बैल बरोबर घरी गोठ्यात येतात. नांगऱ्याला मात्र तहान लागते, नांगऱ्याला शोधून आणावं लागतं. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून महत्वाचं काय माहितीये का, आम्हाला जो नरदेह भगवंताने दिलेला आहे ना, तो कशासाठी दिलेला आहे हेच माहिती नाहीये. देवपूजा माणसाने करावी, देवाला अगरबत्ती दाखवावी, देवाला दिवा लावावा, देवाला फळं व्हावी, देवाला पुष्पहार अर्पण करावा, देवाची सेवा माणसानं करावा. आणि देवपूजा करण्यासाठीच हा भगवंताने आम्हाला नरदेह दिलेला आहे. पण आम्ही पहिला विचार केला पाहिजे, देव पाहण्यासाठी की देव होण्यासाठी नरदेह दिलेला आहे. देव पाहण्यासाठी की देव होण्यासाठी? आम्हाला हेच कळलं नाही, म्हणून आम्ही काय करतोय माहितीये का, देव पाहण्याचा प्रयत्न करतोय. काय आम्ही स्वतःला न शोधता, आम्ही स्वतःमध्ये बदल न घडवता, आम्ही स्वतःचा विचार न करता जोपर्यंत फक्त देव पाहण्याचा प्रयत्न करतोय ना, तोपर्यंत आमची आणि देवाची भेट कधीच होत नाही, कधीच होत नाही. ज्या दिवशी आम्ही देव होऊन देव पाहायला जाऊ ना, त्यावेळेला ज्या देवाच्या शोधासाठी, ज्या देवाला पाहण्यासाठी आम्ही तिकडे तिकडे भटकतोय ना, तो देव आमच्या अंतरात याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. देव होऊन देव पाहावं. काय आम्हाला जळी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला देव कळतो, पण दुर्दैव आहे आमच्या अंतरीच आम्हाला कळत नाही. चालता बोलता देव कळत नाही, आमच्या अंतरी राहून जो आमची सेवा करतोय तो देव आम्हाला कळत नाही. दुर्दैव आहे. हे सगळं सामर्थ्य कोणाचं आहे बरं? वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पानही त्याच्या सत्तेने हलतंय. देखवी ऐकवी एक नारायण, म्हणून तयाचे भजन चुकवता. आम्ही बोलतोय, चालतोय, काम करतोय, सगळ्या प्रकारची क्रिया करतोय, सगळे इंद्रिय आमची कार्य करतात. कोणामुळे कार्य करतात? हे बळ कोणाचं आहे? कोणाचं सामर्थ्य कोणाचं आहे बरं का? त्या देवाचं सामर्थ्य आहे, तो देव सांभाळतोय, तो देव आम्हाला बळ देतोय, म्हणून आम्ही सगळ्या प्रकारची क्रिया करत असतो. ज्या दिवशी देव निघून जातोय ना, आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मळे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. एकदा अंतरात्मा निघून गेला, आम्हाला कुठल्याही प्रकारे आम्ही क्रिया करू शकत नाही. डोळे उघडे ठेवून जर तो देव निघून गेला ना, तर डोळे मिटायला इतरांना हात फिरवावा लागते डोळ्यावर. बरोबर आहे की नाही? एखाद्याचे डोळे जर उघडे असतील ना, तर त्याच्या डोळ्यावरून हात आम्हाला फिरवावा लागतो. म्हणजे जी सहज क्रिया आम्ही करतो बघा, आता डोळ्याची उघड झाप करायला काय मेहनत आहे का? सहज क्रिया करतोय ना आम्ही. अंतरात्मा निघून गेल्यानंतर आम्ही तेवढंही करू शकत नाही, आम्ही तेवढंही करू शकत. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे. मढ म्हटलं जातंय, नावाने नाही ओळखलं जात. मढ, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. मान्य करायला पाहिजे, देव आहे म्हणून हे सगळं कार्य घडतंय, देव आहे म्हणून हे सगळं कार्य चालतंय.
पण काही वेळेला काय होतंय माहितीये का, आमच्याकडे असलेला भ्रम, आमच्याकडे असलेला अज्ञान, नास्तिकांची वाचलेली पुस्तकं, ऐकताय ना, नास्तिकांची पुस्तकं वाचली की तो काय बोलतोय माहितीये का, देव नाहीच आहे. काय बोलतोय तो, देवच नाही आहे. 2 तास एकाने व्याख्यान केलं देव नाही आहे या गोष्टीवर. बरेच दृष्टांत दिले, बरेच उदाहरणं दिली, देव नाही आहे. 2 तास त्याने त्या विषयावर व्याख्यान केलं. 2 तास बोलला तो माणूस. व्याख्यान पूर्ण झाल्यानंतर एक जण त्याला भेटला, हात जोडले, म्हणे दादा धन्य आहात तुम्ही, धन्य आहात. का रे बाबा, 2 तास नॉन स्टॉप बोलले तुम्ही, काय बोलले तुम्ही, जरा सुद्धा थांबले नाहीत, शब्दाला लागून शब्द, जरा सुद्धा विचार करायला लागला नाही. तुम्हाला 2 तास देव नाही आहे या विषयावर तुम्ही किती चांगले बोललात हो, किती बोललात तुम्ही. एवढं बळ, एवढी शक्ती आली कुठून तुमच्याकडं, पटकन बोलून गेला. देवाची कृपा शेवटी. काय कळलं, देव नाही आहे या गोष्टीवर व्याख्यान करणारा सुद्धा कुठेतरी बोलतो. देवाची कृपा शेवटी. मान्य केलं पाहिजे. देवाची पूजा करणाऱ्याची, देवाचं नामस्मरण करणाऱ्याची, जो देव सेवा करतोय ना, देव नाही आहे म्हणणाऱ्याची सुद्धा तोच देव सेवा करतोय हे मान्य केलं पाहिजे. देवपूजा करणाऱ्या माणसाला, देवपूजा करणाऱ्या भक्ताला, दासाला, साधकाला जो देव सांभाळतोय ना, तोच देव देव नाही आहे म्हणणाऱ्याला सांभाळतोय हे मान्य केलं पाहिजे. हे मान्य केलं पाहिजे. देव होऊन देव पाहायचा आहे. आता आम्हाला देव जर व्हायचं आहे तर वरून देव होणं सोपं आहे. काय, वरून देव होणं सोपं आहे ना. जरा ड्रेस वेश केला, रंगरंगोटी केले, जरा इकडून तिकडून काहीतरी 2-4 मोर पिस लावले, अजून काय काय केलं की झाला देव. वरून देव व्हायला काय लागतंय. वरच्या अंगाने जर आम्हाला देव आहोत हे दाखवायचं असेल, त्यासाठी काय विशेष लागत नाही. पण अंतरंगाने देव आहे हे जर जाणायचं असेल, देव अंतरंगाने जर व्हायचं असेल, आम्हाला मनाने जर देव व्हायचं असेल, आम्हाला अंतरंगाने जर देव व्हायचं असेल, तर त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केले पाहिजे. मुळात जन्माला आल्यापासून तो आमची सेवा करतोय. दुर्दैव आहे, मरतोय आम्ही तरी आम्हाला त्याची ओळख होत नाही. आम्ही सगळ्याची ओळख घेतोय, आम्ही सगळ्याला जाणतोय. त्याला कारण काय माहितीये का, अज्ञानाची आवरणावरती निर्माण झाली ना, भ्रमाची आवरणानंतर निर्माण झाली ना, मायेची आवरणानंतर निर्माण झाली ना, त्यामुळे सत्य असून पण ते दडलं गेलं, लपलं गेलं, आम्हाला त्याची ओळख नाही. मायेची आवरण निर्माण झाली ना वरती, बरं का. श्री गुरुच्या रूपाने फुंकर मारणारा कोणतरी भेटला पाहिजे, ती आवरण बाजूला करणारा कोणतरी भेटला पाहिजे. मायेची आवरण कोण बाजूला करतील, संतच. अज्ञानाची भ्रमाची आवरण जी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहेत, कोण बाजूला करणार, संतच बाजूला करणार. श्री गुरूंच्या रूपानेच ती बाजूला होणार आहे. एखादा निखारा असतो बघा, एखाद्या ठिकाणी पडलेला बराच काळ झालेला असतो तो इंगळ निखारा, काही काळानंतर, काही वेळानंतर त्याच्यावर अशी राख गोळा होते, सफेद रंगाची राख. ती राख बघितली नाही की आम्हाला असं वाटतंय तो निर्जीव झालेला आहे, विझलेला आहे तो. पण ज्या वेळेला कोणतरी फुंकर मारणारा भेटतो ना, फुंकर मारल्यानंतर ती जमलेली राग बाजूला होते ना, तेव्हा कळते अरे निर्जीव नाही, जिवंत आहे तो, विझलेला नाही, जळता धगधगता आहे तो. तो फुंकर मारणारा कोणतरी भेटला पाहिजे. देव देव म्हणजे नक्की तरी काय आहे. संतांनी मुख्य देवाची ओळख घेतली, देव देवाला यामध्ये लपला.
वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, कसा आहे तो तया वेन कोठे रीता ठाव नाही. बरं का, आम्ही बसल्या जागेवर देव होऊ शकतो. बघा किती सोपं आहे. ऐकताय ना? आम्हाला काहींनी कठीण सांगितलं, पण संत म्हणतात तुम्ही बसल्या जागी देव होऊ शकता. बसल्या जागी. विश्वास आहे तुमचा? पडतंय? बसल्या जागी, जिथे ज्या जागेवर बसलोय ना आम्ही, त्या जागेवर आम्ही देव होऊ शकतो. देव पण आमच्या अंतःकरणामध्ये ते निर्माण होऊ शकतो. बाबा, एका गावाच्या रस्त्यावर आहे ना, एक भला मोठा दगड पडलेला होता. त्रास व्हायचा येणाऱ्या जाणाऱ्या, त्या गावकऱ्यांना त्रास व्हायचा. ठेचा लागायच्या, कोणाचे डोके फुटायचे, कोणाची डोकी फुटायची, त्रास व्हायचा ना प्रत्येकाला. पण काही दगड असे असतात ना, की त्यांना आपण बाजूला करू शकत नाही. त्रास असतो, अख्ख्या गावाला त्रास असतो त्या दगडाचा, पण बाजूला करण्याची कोणाची हिंमत नसते. कारण ज्यांनी तो प्रयत्न केला ना, त्यांचे डोके फोडले, डोकी फोडली, त्यांचे बरंच काही त्यांना त्रास झाला. कंटाळलेला गाव संपूर्ण त्या दगडाला, आणि कंटाळणारच ना. त्रास आहे म्हटल्यानंतर गावाला त्रास आहे ना, रस्त्यावर आहे. ज्या वेळेला एक साधू त्या रस्त्यामधून प्रवास करत होते, त्या वेळेला त्या साधूंच्या निदर्शनात आला, अरे दगड आहे. त्याने त्या गावकऱ्यांना सांगितलं, अरे हा तुमच्या रस्त्यावर असलेला दगड मला हवा आहे. सगळ्यांनी हात जोडले. देवासारखे आलात तुम्ही. आम्ही असाच कोणतरी पाहत होतो, शोधत होतो. उशिरा आलात तुम्ही, पण आलात हे महत्वाचं आहे. बरं का, आम्हाला काय विचारताय, आमची विचारणा काय करताय? तुम्हाला हवा आहे ना, घेऊन जा, घेऊन जा. तो साधू दगड घेऊन गेले, आणि 2-4 वर्षानंतर त्या गावात आल्याने सांगितलं, तुमच्या गावामध्ये अमुक देवाचं मंदिर बांधायचं, उभं करायचं आहे. मंदिराचं बांधकाम तुम्ही करा, मूर्ती माझ्यातर्फे मी घेऊन येतोय मूर्ती. आणि ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून अतिशय मेहनत घेऊन अतिशय सुंदर असं मंदिर निर्माण केलं. आणि मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची म्हणून त्या साधूने ती मूर्ती गावामध्ये आणली. सगळे ग्रामस्थ पाहत राहिले त्या मूर्तीकडे. एवढी आकर्षक मूर्ती होती. प्रत्येकाला जो बघेल ना त्याला आकर्षित करायची ती मूर्ती. पाहतच राहायचा. एकदा नजर गेली ना त्या मूर्तीकडे माणसाची, की तो माणूस नजर बाजूलाच करत नव्हता, पाहतच राहायचा त्या मूर्तीकडे. आणि पाहता पाहता प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार यायचा, एवढी सुंदर मूर्ती आहे, दगड तरी कुठून आणला असेल? बरं का, काय यायचं मनामध्ये? विचार करायला लागले ग्रामस्थ, एवढी सुंदर मूर्ती, एवढी आकर्षित मूर्ती, एवढी सुबक मूर्ती आहे, दगड तरी कुठला असेल? आणि राहवतच नाही म्हणून त्या साधूला विचारलं, म्हणे महाराज एवढी सुंदर मूर्ती आहे, तुम्हाला दगड कुठे मिळाला? हा पाषाण मिळाला कुठे? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुमच्या रस्त्यावरचा दगड आहे हा. तुम्हाला जो गावाला अख्या त्रास द्यायचा ना, तो दगड आहे. आपला विषय आहे, तुम्ही ज्या जागी बसलात ना त्याच जागी तुम्ही देव होऊ शकता. बरं का, त्याच जागी आपल्याला देव पण येऊ शकते. कसं तर बघा, आता मग ग्रामस्थांना त्या साधूने सांगितलं खरं आहे की तोच दगड आणि त्याच दगडाची मूर्ती निर्माण केली. पण मग सगळ्या ग्रामस्थांकडे एक विचार निर्माण झाला, प्रत्येकाला विचार पडला की जो दगड संपूर्ण गावाला त्रास देत होता, संपूर्ण गावाला जो नकोसा होता, त्याचं देवाची मूर्ती जर निर्माण केले, त्याचं जर देव निर्माण केलेला आहे, आज अख्खा गाव जर त्याचं दर्शन घेतोय, बरं का, तर साधूने नक्की केलं तरी काय? साधूने नक्की केलं तरी काय? सर्वांकडे एकच प्रश्न निर्माण झाला, काय नेमकं साधूने केलं तरी काय?
काय केलं असेल साधूने या महाराजांनी की आज त्या दगडाची मूर्ती निर्माण झाली आणि मग राहावतच नाही म्हणून त्या ठिकाणी त्या साधूला विचारलं, बाबा महाराज, हा दगड अशा प्रकारचा होता, तशा प्रकारचा होता, याची मूर्ती तुम्ही तयार केली, नेमकं केलं काय? ऐका, साधू म्हणतायत प्रत्येक दगडात देव आहे. बरं का? साधू काय म्हणतायत? प्रत्येक दगडात देव आहे. 2 मिनिटं आपणच समजू ना स्वतःला काय समजायचं ते. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही दगड आहात म्हणून, पण एखाद्या दगडाची जर मूर्ती होत असेल तर काय हरकत आहे म्हणायला? काय हरकत आहे म्हणायला? एखाद्या दगडाचा जर देव होत असेल तर हरकत काय म्हणायला? आणि मग साधू म्हणतायत प्रत्येक दगडात देव आहे. मग तुम्ही नेमकं केलं काय? याचा नको असलेला भाग फक्त बाजूला केला, देव आपोआप तयार झाला. आम्ही बसल्या जागी देव होऊ शकतो, फक्त आमचा नको असलेला भाग आम्ही बाजूला टाकला पाहिजे. आम्ही बसल्या जागेवर देव आहोत. काय? आमचा नको असलेला भाग, आमच्याकडे नको असलेले विचार, आमच्याकडे नको असलेली वासना, आमच्याकडे नको असलेली विषय जे आम्हाला त्रासदायक आहेत ते आम्ही बाजूला सारले पाहिजेत. थोडी मेहनत आहे ना, थोडा त्रास आहे ना. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. आम्हाला म्हण होती लहानपणी, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. तसे हे टाकीचे घाव आम्ही सोसले पाहिजेत. आणि ज्या वेळेला आम्ही ते टाकीचे घाव सोसू ना, त्या वेळेला नको असलेला भाग आमचा बाजूला होईल. मला सांगा, अज्ञानाने आमचं हित आहे की अनहित आहे? आम्ही जर अज्ञानात कार्य केलं तर आमचं हित आहे की अनहित आहे? अनहित आहे. आम्ही जर भ्रमाने कार्य केलं तर आमचं हित आहे की अनहित आहे? अनहित आहे. आम्ही जर अंधश्रद्धेने कार्य केलं तर आमचं हित आहे की अनहित आहे? अनहित आहे. आम्ही जर माया अधीन राहून जर कार्य केलं, आम्ही जर मायेच्या अधीन झालो तर आमचं हित आहे की अनहित आहे? अनहित आहे. मग अनहित असलेली कर्म जर आम्ही त्यागली, टाकली, तर देव पण यायला वेळ लागेल का? वेळ लागेल. आता पुढे जाऊ, चला आपण. काय टाकायचंय आम्हाला? आम्हाला काय टाकायचंय? तुमच्या घरात जर विंचू आला काय, तर त्याला अगरबत्ती दाखवता का तुम्ही? मग काय नैवेद्य ठेवता का त्याच्या पुढे? डोळ्याला दिसल्यानंतर कधी काळी हातात मिळते याचा आम्ही विचार करतो. खरं आहे की खोट आहे? तो कितीही परमार्थिक असू द्या, कारण त्याला माहिती आहे पोरं बाल फिरतायत आणि त्यांचा पाय जर लागला तर विंचवाचा धर्म आहे, स्पर्श झाला की दंश करणं. समजतंय ना? त्याचा धर्म तो सोडेल, कारण आम्हाला माहिती आहे ना, तो विंचू जर आमच्या संपर्कात आला, त्याच्या संपर्कात जर आम्ही आलो, तो दंश केल्याशिवाय राहणार नाही. कदाचित त्याचं विष जर आम्हाला चढलं, सरापुढे. विंचवाचं काम विंचू करणार आहे, आपलं काम आपण करतो आहे का? आम्हाला त्रास देणारा विंचू, अर्थात आम्हाला माहिती आहे जर तो चावला, त्याचं जर विष चढलं तर आम्हाला वेदना होतील, कदाचित प्राणाला मुकावं लागेल. बरोबर आहे की नाही? आम्हाला वेदना होतील, कदाचित आम्हाला प्राणाला मुकावं लागेल त्याचं जर विष चढलं तर. म्हणून आम्ही त्याला घरात ठेवत नाही. आमच्या घरात साप आला तर काय करतोय आम्ही? त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, जे काय असेल ते. बरोबर आहे की नाही? मग आम्हाला त्रासदायक असलेल्या गोष्टी जर आम्ही आमच्या घरात ठेवत नाही, बरं का, तर आमचं आयुष्य बर्बाद करणारे विषय विचार आम्ही आमच्या अंतःकरणात का ठेवावेत? बरं सांगा ना. आमचं आयुष्य बर्बाद करणारे विचार, आमचं आयुष्य बर्बाद करणारे विषय, विकार, वासना आम्ही आमच्या अंतःकरणात का ठेवाव्यात? ज्या वेळेला आम्ही त्यांचा त्याग करू ना, ज्या वेळेला आम्ही त्यांना बाजूला सारू की नाही, त्या वेळेला बसल्या जागेवर देव पण आल्याशिवाय राहणार नाही. बसल्या जागेवर परिवर्तन होईल, आमच्या विचारामध्ये परिवर्तन होईल, आमच्या जगण्या वागण्यामध्ये परिवर्तन होईल, जगण्या वागण्यामध्ये परिवर्तन होईल. बरं का? आता हा पेन आहे माझ्या खिशाला,
या पेनची शाई जर लिकेज झाली आणि माझा शर्टचा खिसा जर समजा खराब झाला, शाई लागली त्याला, मला समजल्यानंतर तो पेन मी किती वेळ खिशात ठेवावा बरं? मला जेव्हा समजलं की ती पेनाची शाई लिकेज झालेली आहे, सांडत आहे आणि माझ्या शर्टचा हा खिसा खराब झालेला आहे, माझा चांगला शर्ट खराब झालेला आहे, हे मला कळल्यानंतर तो पेन मी किती वेळ खिशात ठेवावा? जेव्हा समजेल ना तेव्हाच आम्ही त्याला फेकून देतोय. तो पण नुसता फेकून देत नाही, रागाने फेकून देतोय. हेच संतांना सांगायचं आहे. जर आमचे कपडे, आमचे वस्त्र घाण करणारे वस्तू जर आम्ही आमच्या जवळ ठेवत नाही, तर आमचे चरित्र घाण करणारे विचार, विषय, विकार आम्ही का जवळ ठेवावे, का जवळ ठेवावे? आणि म्हणून आमच्या जीवनाचं महत्वच हे, आमच्या जीवनाचं रहस्य जे आहे की आम्हाला देव होण्यासाठी हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. देव होण्यासाठी. बरं का? जगद्गुरु तुकोबा जन्माला येताना जगद्गुरु नव्हते, ते कर्तृत्वाने जगद्गुरु झाले. माऊली ज्ञानोबा येतानाच माऊली नव्हते, आज विश्वाची माऊली झाली, कर्तृत्वाने माऊली झाली. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा जर आपण विचार केला तर राजे छत्रपती, राजे शिवछत्रपती जन्माला येताना जो छत्रपती नव्हते, ते कर्तृत्वाने हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती झाले, कर्तृत्वाने झाले. एका विद्यार्थ्याला एका शिक्षकाने विचारलं, तुमच्या गावात कोणी मोठी माणसं जन्माला आल्यात का? त्याने उत्तर काय दिलं माहितीये का? जन्माला येताना सगळे लहानच असतात, कर्तृत्वाने मोठे होतात. जन्माला येताना आम्ही सगळे लहानच असतो ना, जन्माला येताना आम्ही सगळे लहानच असतोय, आम्ही कर्तृत्वाने मोठे होत असतो. ते कार्य आम्हाला करायचंय, ते कार्य आम्हाला साधायचं आहे. त्या कर्मावर आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्या कर्माचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि म्हणून वरून जर देव व्हायचं असेल आम्हाला वरच्या अंगाने तर सोपं आहे, पण अंतरंगाने जर व्हायचं असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अंतरीच्या विचारांचा विचार केला पाहिजे, गुणांचा विचार केला पाहिजे, कर्माचा विचार केला पाहिजे. बरं का? कर्माने देव होणं कठीण आहे. कठीण काय? तर परंपरेने आमच्याकडे आलेली जी कर्म आहेत ती आम्हाला एवढी चिटकलेली आहेत की निघत नाही का बाबा? कामावर कधीतरी आम्ही ऐकलं की आम्ही काम बाजूला करतो, पण लोभ येऊन कधी चिटकतोय आमचा आम्हाला पत्ता लागत नाही. लोभाचं कधीतरी आम्ही ऐकलं ना की लोभ आम्ही बाजूला करतोय, पण क्रोध येऊन कधी आम्हाला चिटकतोय पत्ता लागत नाही. आणि तुम्ही चार युगाचा निवाडा घ्या, कृता, त्रेता, द्वापर आणि कली या चार युगामध्ये देवांना, देवाच्या राजाला, ऋषींना, साधूंना, संतांना, जे भ्रष्ट होते ते, माणसांना, जीव जंतूंना, सगळ्यांना भ्रष्ट करणारे विषय जर असतील तर मुख्य तीन आहेत. तसे अनेक आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक आहेत. पण मुख्य तीन आहेत. कामाचा अतिरेक झाला की अत्याचार घडतो, क्रोधाचा अतिरेक झाला की हिंसाचार घडतो, लोभाचा अतिरेक झाला की भ्रष्टाचार घडतो. आणि म्हणून मग आम्ही काय करायचं आहे? नीतीने वागायचंय, नीतीने जगायचंय. आम्हाला धर्म आचरण जर करायचं आहे, आमच्या जीवनाचा आम्हाला आनंद जर घ्यायचा आहे, तर हे 6 गुण घेतले पाहिजेत. त्याला म्हणतात साधू. ज्याचे 6 धुतले तो साधू. बरं का? नुसत्या वरच्या अंगाने भगवा ड्रेस घातलाय, गावोगावी फिरतोय, बरं का, मला द्या करतोय, त्याला साधू म्हणत नाही. नाही का? काहींकडे अहंकार असतो, अभिमान असतो, अभिमानाने ते कार्य करत असतात, अहंकाराने ते कार्य करत असतात. माझे माझे आणि भ्रांतीचे ओझे. जे सोडलेलं असतंय ना तेच धरून ठेवतंय. ते फक्त हाताने सोडलेलं असतंय, मनाने सोडलेलं नसतंय ना. हाताने सोडलेलं असतंय. आमच्या दृष्टीला फक्त दिसतंय त्याने बायको, पोरा, घर, दार सगळं सोडले, फक्त आमच्या दृष्टीने दिसतंय, पण मनाने सगळं तसंच धरलेलं असतंय त्याने. आणि म्हणून मग त्या पद्धतीने तो वागत असतो, जगत असतो. त्याला साधू म्हणता कामा नये. ऐका, संन्यासाची व्याख्या आणि साधूची व्याख्या माऊली आम्हाला या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात.
मी माझ्या आईची आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तोची साधू तोची संन्यासी झाला नाही. मी माझ्या आईची आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी तो साधू झाला. आणि म्हणून आम्हाला जर देव व्हायचं आहे, मनाने जर देव व्हायचं आहे, अंतःकरणाने जर देव व्हायचं आहे, तर आम्ही ते पहिले धुतले पाहिजे. काम कसा असावा? स्वच्छ असावा. बरं का? पुरुषार्थाचे 4 भाग आहेत माऊली: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. बरं का? पहिला जो धर्म आहे ना तो माणसाने कधीच सोडू नये. बरं का? पुरुषार्थाचे एकूण भाग 4 आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पहिला जो धर्म आहे, अर्थार्जन करतानाही धर्म सोडू नये. म्हणजे तिथे चोरी लबाडीचा विषयच येणार नाही. धर्म जर सोडला नाही, धर्म आचरण जर असेल, तर गरिबाचं शोषण करणार नाही. बरं का? धर्म आचरण जर असेल त्याच्याकडे, धर्म कार्य जर तो करत असेल, तर कुठल्याही प्रकारचा वाईट विचार त्याच्या अंतःकरणामध्ये येणार नाही वाईट विचार त्याच्या अंतःकरणामध्ये. म्हणून अर्थार्जन करताना आम्ही धर्म सोडू नये. बरोबर? नंतर कलियुगाची राहणी बऱ्याच प्रकारे सांगितलेली आहे. माणूस पैसा कसा कमवेल, काय काट्याला लोहचुंबक लावूनही तो व्यवहार करू शकतो. पुराणात सांगितलंय का? आपल्या मनाचं नाही बोलत आपण, नाही का? अन्नामध्ये भेसळ करून तो मिसळून आणि त्याचं ते वजन वाढावं किंवा अजून काही त्याला अधिक नफा व्हावा, अधिक फायदा व्हावा, यासाठी तो त्यासाठी प्रयत्न करेल. ती कलियुगाची राहणी सांगितलेली आहे. आज या कलियुगामध्ये अर्थार्जन करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. अनेक मार्गाने मनुष्य अर्थार्जन करत असतो. पण पापाने कमवलेला पैसा, गरिबांचं शोषण करून, चोरी लबाडी करून, अधर्माने कमवलेला पैसा तुम्हाला कधीही सुख देणार नाही. कधीही सुख देणार नाही. संत म्हणतात, अधर्माने अनितेने आणलेली संपत्ती कधीही सुख देणार नाही. आणि त्या संपत्तीवर पोचलेली संततीही तुम्हाला कधी सुख देणार नाही. ती संतती कधी सुख देणार नाही, कधीच नाही. म्हणून अर्थार्जन करतानाही आम्ही धर्म सोडू नये. धर्म, अर्थ, कामाचा विचार करतानाही धर्म सोडू नये. ज्याने धर्म सोडला त्याचं नाव पण शिल्लक राहिलं नाही. नावही नाही शिल्लक राहिलं. धर्माचरण आहे, शुद्ध करुणा आहे, म्हणून तर त्याची विधी आहे. काय बाकीच्या विषयांची विधी नाही आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये जे 16 संस्कार सांगितलेले आहेत ना, त्या 16 संस्कारांमध्ये महत्वाचा संस्कार जर कुठला असेल तर तो म्हणजे शुभविवाह सोहळा, लग्न. त्या कामाची विधी आहे. आणि विधियुक्त जे असतंय ना, ते माणसाला हितकारक असतंय. म्हणून कामाचा विचार करताना, कामाचा वापर करताना माणसाने धर्म सोडू नये. धर्म सोडू नये. मोक्ष तर धर्मावरच अवलंबून आहे. मोक्ष म्हणजे मोकळा झाला, मोकळा केला. या विचारातून, ह्या विषयातून, ह्या वासनेतून एकदा मोकळा झाला ना की त्यालाच मोक्ष म्हणतात. बाकी मेल्यावर वगैरे असं काही ते नंतर जे काही असेल ते. पण आता जिवंतपणी, आता सद्यस्थितीला याची देही याची डोळा, काय याच देहाने आणि याच डोळ्याने आम्हाला मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे आहे ना. मग ते अशा पद्धतीने पाहता येते आम्हाला. आमचं जीवन बर्बाद करणारे विचार आणि आमचं आयुष्य बर्बाद करणारे विचार ज्या वेळेला आमच्यातून बाजूला होतील ना, त्यांच्यापासून जेव्हा आम्ही मोकळे होऊ ना, त्यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष वेगळा काही नाहीये, वेगळा काही नाहीये. आणि म्हणून हे सगळं कार्य करताना आम्ही एक विचार केला पाहिजे. बघा, चोर चोरी करताना पहिले 4ही बाजूने पाहतोय, मला कोणी पाहतय का? बरोबर आहे की नाही? चोरी करणारा पहिले 4ही बाजूने चोर काय पाहतोय, मला कोणी पाहतय का?
आणि ज्या वेळेला त्याच्या बुद्धीला कळतंय, ज्या वेळेला त्याच्या मनाला विचार पडतो की मला कोणीही पाहत नाही, मग तो चोरी करायला प्रवृत्त होतो. बरोबर आहे ना? वाईट कर्म करणारा मनुष्य पहिले चारही बाजूला पाहतोय, मला कोणी पाहतोय का? आणि त्याच्या मनाला ज्या वेळेला कळतंय ना कोणी पाहत नाही, मग तो ते वाईट कर्म करायला प्रवृत्त होतोय. आता आम्ही फक्त एवढाच स्मरणात ठेवायचं आहे, देव देवला मध्ये लपला. चोरून गुप्त रूपे करावे ते आत्मयास होते ठावे, कर्तृत्व याचेडी स्वभावे सकळ काही. चोर चोरी करायला नंतर जातो, ज्या वेळेला तो प्लॅनिंग करतो ना तेव्हाच त्याला पकडलेलं असते त्याच्या अंतरात्म्याने. काही समजतंय का? वाईट कर्म करायला मनुष्य नंतर जातो, प्लॅनिंग ज्या वेळेला करतो ना त्याच वेळेला पकडलेलं असते अंतरात्म्याने. आणि याचं स्मरण आम्हाला ज्या दिवशी राहील ना त्या दिवशी ती दुर्बुद्धी आम्हाला उत्पन्न होणार नाही चोरी करण्याची. देव पाहणार आहे ना. अरे बाजारात कोणी जरी मला पाहत नसेल, मार्केटमध्ये कोणी जरी मला पाहत नसेल, तरी माझा अंतरात्मा मला पाहतोय ना, माझा देव मला पाहतोय ना. आणि ही जाणीव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जर निर्माण झाली तर मला सांगा, अत्याचार घडेल का? हिंसाचार घडेल? भ्रष्टाचार घडेल? आम्ही बाहेर उपाययोजना करतोय, बाहेर उपाययोजना करतोय. प्लास्टिकच्या पिशव्या वापरणारा दिसतो, कंपनी भेटत नाही हे दुर्दैव आहे, तो कारखाना भेटत नाही हे दुर्दैव आहे. गुटखा विकणारा, गुटखा खाणारा दिसतोय, पण गुटखा निर्माण होणारे कारखाने आम्हाला दिसत नाही हे दुर्दैव आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा बोलण्यासारख्या, बऱ्याचशा गोष्टी आहेत. माणसाचं जीवन, माणसाचं आयुष्य ज्याच्याने बर्बाद होत आहे, त्या गोष्टीला आज विशेष करून प्रोत्साहन दिलं जात आहे, त्या गोष्टीला आज विशेष करून पुढे पुढे केलं जात आहे. अहो यालाच तर कलियुग म्हणतात. कलियुगाची दुसरी राहटी काय आहे? यालाच कलियुग म्हणतात ना. आम्ही म्हणतोय सगळं बदललं, सगळं बदललं, सगळं बदललं. नक्की काय बदललं? आणि आज सुद्धा आम्ही कित्येक तीर्थक्षेत्री जातोय आणि त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंनी केलेलं कार्य पाहतोय. समजतंय ना? श्रीराम प्रभूंनी केलेलं कार्य आजही आम्हाला पाहायला मिळतंय की नाही? पांडवकालीन मंदिर आजही आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभू कार्याला आले, ते कार्य जर आम्हाला आजही या पृथ्वीवर पाहायला मिळत असतील तर आम्ही एक मान्य केलं पाहिजे, पृथ्वी बदलली नाही. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण कार्याला आल्यानंतर पांडवकालीन मंदिर, भगवान श्रीकृष्णांनी केलेलं कार्य आजही जर आम्हाला कुठे पाहायला मिळत असेल, अनुभवायला मिळत असेल तर आम्ही एक मान्य केलं पाहिजे, द्वापारामध्ये जी पृथ्वी होती तीच पृथ्वी आजही आहे, पृथ्वी बदललेली नाही. आग, तेज, वायू, आकाश बदललेला नाही. बदलली ती माणसाची कर्म, माणसाचं जगणं वागणं आणि माणसाचं राहणं. माणसाच्या जगण्या वागण्यामुळे युग बदलली. युग बदललं म्हणजे नक्की तरी काय झालं? माणसाचं जगणं वागणं बदललं, जगणं वागणं बदललं. आम्ही चार युगाचा विचार जर केला ना, सत्ययुगाचा, कृता, त्रेता, द्वापार आणि कली, बघा कसं बदल 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 कसा बदल घडत आलेला आहे पूर्णपणे. आलं का लक्षात? आणि म्हणून मग काय होतंय माहितीये का? अगदी सत्ययुगाचा जर विचार करायला गेलो तर त्यावेळेला 100% पुण्य होतं, 100% सत्य कर्म होती. आणि म्हणून मग त्या ठिकाणी बरं का अतिशय चांगल्या प्रकारची कर्म, अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य पाहायला मिळायचं. त्रेतामध्ये 25% पाप आलं, द्वापारामध्ये 50% पाप आलं, 50% पुण्य आलं. आता कलियुगाचा आम्ही विचार जर केला तर पाप काय आणि पुण्य काय? नाही. बरं, आम्हाला काही गोष्टी अनुभवायला मिळतात पण तरी आम्ही त्याचा विचार करत नाही, हे दुर्दैव आहे. आम्हाला काही गोष्टी पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात, तरीही त्या गोष्टींचा आम्ही विचार करत नाही, हे दुर्दैव आहे या कलियुगामध्ये.
बऱ्याचशा गोष्टी आहेत बरं का. आता काही वर्षापूर्वीचा काळ जर पाहायला गेला, म्हणजे मी काय अगदी तुम्हाला पुराणात किंवा अगदी कृता त्रेता द्वापारात नाही नेत, आपल्याच आयुष्यातल्या ह्या एक 15-20 वर्ष अगोदर फक्त घेऊन जातो तुम्हाला. एक 15-20 वर्ष अगोदर, 30 वर्ष अगोदर घेऊन जातो. चला, एक वेळ अशी होती की विद्यार्थ्यांना लिहायला पेन भेटत नव्हते. पेन, बरोबर आहे की ना. मग ज्यांना पेन भेटत नव्हते ते रिफिल घ्यायचे, काडी. खरं की खोटं आहे? त्या काडीमध्ये लिहिलेले विद्यार्थी इथे कितीतरी असतील, विद्यार्थी कितीतरी असतील. समजतंय ना. 1 रुपयाला पेन असेल तर 25 पैशाला रिफिल होती, आणि 1 रुपया ज्याला भेटत नव्हता तो 25 पैशाची रिफिल घेऊन, काडी घेऊन, आणि त्याच्याने तो लिहायचा. आज 8वीच्या पोराच्या खिशात जर चाकू सापडत असेल तर सांगा या युगाला काय म्हणावं. पेनाच्या ठिकाणी, पेन्सिलीच्या ठिकाणी जर 8वीच्या विद्यार्थ्याच्या खिशामध्ये जर चाकू सापडत असेल, 12वीचा विद्यार्थी जर घोडा वापरत असेल, आता घोडा कशाला म्हणतात ते आम्हालाही माहिती नाही. काय म्हणावं या युगाला? कलियुग. बरं. आणि कलियुगाची महती वर्णन करत असताना, अर्थात कलियुगाची माहिती देत असताना पहिलं सांगितलेलं आहे, मुलगा होईल बापाचा वैरी. आहे का बरं? पाहायला मिळतंय असं सत्य, आणि ते प्रत्यक्ष आम्हाला पाहायला मिळतंय. कली म्हणतोय, बघासारखे संन्यासी माझे भाऊ आहेत, परश्री रथ परद्रव्य हारक माझे मित्र आहेत, कली म्हणतोय. आणि आज तीच अवस्था चालू आहे. देवाच्या नावात चोरांचा वादा, देवाच्या नावात चोरांचा वादा. आम्ही ज्या ठिकाणी देव पाहतोय, धार्मिक स्थळ म्हणून ज्या ठिकाणी देवाची पूजा करण्यासाठी जातोय, त्याच ठिकाणी आम्हाला काही वेळेला जर वेगळ्या प्रकारचं प्रकार जर पाहायला मिळत असेल, वेगळा अनुभव जर येत असेल, तर आम्ही कुठल्या युगामध्ये वावरतोय याचा विचार आम्ही करायला हवा. याचा विचार आम्ही करायला हवा. ह्याच युगामध्ये जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं, पण ते कार्य सत्ययुगाचं केलं, कृतायुगाचं केलं, सत्य कार्य केलं, शाश्वत कार्य केलं, धर्माचं कार्य केलं, धर्माचरण केलं, नीतीने जगले, नीतीने वागले. समाज प्रबोधनाचं कार्य खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबांनी केलं. समाज घडवण्याचं कार्य खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबांनी केलं. आम्ही सुद्धा या कलियुगामध्ये राहत असताना, वागत असताना सत्ययुगाची कर्म करू शकतो. आमच्यासाठी कृतायुगाची कर्म आम्ही करू शकतो, सत्ययुगाची कर्म आम्ही करू शकतो. फक्त त्यासाठी धर्म सोडता कामा नये. धर्म आचरण आम्ही केलं पाहिजे, नीतीने वागलो पाहिजे, नीतीने जगलो पाहिजे. आणि आमचं वागणं जगणं म्हणजेच परमार्थ आहे, बरं का. आमचं वागणं जगणं म्हणजेच परमार्थ आहे. केवळ देवाला अगरबत्ती लावली म्हणजे भक्ती घडली असं नाही, केवळ देवाला दिवा लावला म्हणजे भक्ती घडली असं नाही. आपल्या समाधानासाठी ते आपण केलं पाहिजे. पण देव दिव्याचा भुकेला असं कुठं आहे का बरं लिहिलेलं? देव तुमच्या सुगंधी अगरबत्तीचा भुकेला असं कुठे लिहिलेला आहे? पण मी वाचलेला आहे, मी ऐकलेला आहे, देव भावाचा भुकेला. कसला भुकेलेला देव? भावाचा. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव आशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. माऊली म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बडे विण शक्ती बोलू नये. म्हणून आमचा भाव महत्वाचा आहे, भाव महत्वाचा आहे. आजच्या कलियुगामध्ये अशी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते की आम्ही निर्माण केलेल्या देवाच्या सेवेत आम्ही कधीही कमी पडत नाही. आम्ही घडवलेल्या मूर्तींची सेवा करण्यात आम्ही कमी पडत नाही. त्यांना वेळेवर नैवेद्य, त्यांना वेळेवर अंघोळ अभिषेक, त्यांना वेळेवर अगरबत्ती दिवा, त्यांना वेळेवर फळं, त्यांना वेळेवर मोदक,
त्यांना वेळेवर पुष्पहार अर्पण करतोय आम्ही. दुर्दैव आज कितीतरी आई वडील बिचारी मुलं होत नाहीत म्हणून देवाला नवस करतायत. देवाला नवस करून मागून घेतलेला वंशाचा दिवा आज तोच वंशाचा दिवा त्याच आई वडिलांच्या रूपाने असलेल्या देव